तर विक्रम काकड्यांचे जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर आलेली आहे। विक्रम काकडे यांचं या संदर्भात ही माहिती समोर आलेली आहे। विक्रम काकडे यांनी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली। पवारांवर 10 कोटींचं कर्ज आहे। विक्रम काकडेंचं निवडणूक प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली। अनेक आरोप प्रत्यारोप यावरून होत होते, मात्र आता निवडणूक आयोगासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे त्यात ही माहिती आहे। विक्रम काकडेंचं जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज आहे अशी माहिती समोर आलेली आहे। संपत्तीवरून त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते, विरोधकांनी हे आरोप केले होते आणि आता ही नवी माहिती समोर आली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। योगेश, काय माहिती? विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत विक्रम काकडे आणि यांनी या अर्ज दाखल करत असताना जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे या प्रतिज्ञापत्रात त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ते देखील स्पष्ट केलेलं आहे। साधारणतः 150 कोटी रुपयांची प्रॉपर्टी ही विक्रम काकडे यांच्या नावावरती आहे आणि यामध्ये जो एक मुद्दा उपस्थित केलेला आहे, अर्थात जय पवार जे अजित पवार यांचे चिरंजीव आहेत त्यांना देखील विक्रम काकडे यांनी 10 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेली आहे। नेमकं कशासाठी होतं हे अद्यापर्यंत स्पष्ट नाही, मात्र ज्या पद्धतीने ही प्रतिज्ञापत्र आता समोर आलेलं आहे आणि ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नेमकं त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे त्याचा देखील उल्लेख या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच कर्ज नेमकं या विक्रम काकडे यांच्या नावावरती किती आहे ते देखील दिलेलं आहे। साधारणतः विविध कंपन्यांचं कर्ज देखील विक्रम काकडे यांच्या नावावरती असल्याचं देखील प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या डेव्हलपर्स आणि कंपन्यांचं सुमारे 40 कोटी इतकं कर्ज असल्याचं देखील या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।